व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी अशा नवीन माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओतून पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला मंडळी, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आता आपण जाणून घेऊया की हे जे जिब्रेलिक ॲसिड आहे, तर ह्या जिब्रेलिक ॲसिडचे कोणते पर्सेंटेज कोणत्यासाठी वापरले जाते। तर मंडळी, कान खोलून लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला काय सांगतो आता। तर मंडळी, 0.01% असलेलं जे जिब्रेलिक ॲसिड आहे हे फक्त आपल्या झाडांची वाढ करते। तसेच 0.1% असलेलं जे जिब्रेलिक ॲसिड आहे हे सुद्धा वाढ करते। परंतु जे 6BA, लक्षात ठेवा, जे 6BA आहे हे जे जिब्रेलिक ॲसिड आहे, तर याला जर आपण अल्कोहोल सोबत, जे देशी दारू आहे, तर याच्या सोबत जर आपण आपल्या पिकांवर फवारलं तर याचा उत्तम रिझल्ट मिळतो। भरपूरसे शेतकरी भाजीपाला पिकांवर पण जिब्रेलिक ॲसिडचा उपयोग करतात देशी दारूमध्ये, परंतु भाजीपाला पिकांवर मला तेवढा अनुभव नाही। मी तुम्हाला सरळ सांगतो, भाजीपाला पिकांवर मारण्याचे मला अनुभव नाही, परंतु फळभाजीपाला पिके आहे, फुलामधून फळामध्ये ट्रान्सफर होणारे जेवढे फळभाजीपाला पिके आहे, तर याच्यावर मी रिझल्ट बघितलेला आहे। तसेच मुख्य पिकांवर सुद्धा याचा मी रिझल्ट बघितलेला आहे। तर याची संपूर्ण माहिती आपण समोर घेऊया, पण तुम्हाला समजले असणार कोणते जे जिब्रेलिक ॲसिड आहे ते कोणते जिब्रेलिक ॲसिड कोणत्या कार्यासाठी वापरले जाते हे तुम्हाला माहिती मिळाली असेल। तर आता आपण समोर याची माहिती घेऊया। तर मंडळी, आज आपण एका प्रोडक्टबद्दल जाणून घेणार आहोत, ते म्हणजे सुमोटोमी कंपनीचं प्रोजिप इझी। तर हे जिब्रेलिक ॲसिड आहे। तर मंडळी, याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। तर त्यापूर्वी मंडळी, मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की यूट्यूबवर मी बघितलं गेल्या 2-3 दिवसापासून की जिब्रेलिक ॲसिडचे संपूर्ण यूट्यूबवाले आपल्याला मार्गदर्शन करत आहे। मंडळी, त्यांचं नॉलेज मला नाही पटलं, कारण ते जे माहिती देत असतात त्यांना अर्धवट माहिती असते। कोणत्याही प्रोडक्टची म्हणता येईल त्यांना अर्धवट माहिती असते, आणि ते काय करतात, व्हिडिओ बनवून तुम्हाला सेंड करत असतात किंवा तुम्हाला दाखवत असतात। तर मंडळी, त्यांनाच अर्धवट नॉलेज राहते आणि आपल्याला ते नॉलेज देण्याचा प्रयत्न करते। तर याच्यामध्ये काय, शेतकऱ्याची फसवणूक होते, शेतकरी कन्फ्यूज होतो। मंडळी, लक्षात ठेवा, शेतकरी मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा की जे लोक किंवा जे व्यक्ती तुम्हाला कन्व्हिन्स करू शकत नाही ते तुम्हाला कन्फ्यूज करतात। म्हणजे जे तुम्हाला समजून सांगू शकत नाही ते तुम्हाला तिथे कन्फ्यूज करतात, म्हणजे तुमची दिशाभूल करतात की तुम्ही हे वापरा, हे वापरा, हे वापरा। तर शेतकरी काय करत असतो, त्यांच्या सांगण्यावर जातो आणि तिथे त्यांची फसवणूक होते। तर मंडळी, मी तुम्हाला या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की या जिब्रेलिक ॲसिडचे फायदे, नुकसान, कोणत्या पिकांना वापरायला पाहिजे, काय काय याचे फायदे होते, काय काय नुकसान होते, संपूर्ण माहिती। तर मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे सुमोटोमी कंपनीचं प्रोजिप आहे। तर याच्यामध्ये घटक काय आहे, याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड 40% WSG फॉर्म्युलेशनमध्ये आहे। तसेच प्रोजिप 40% आहे, ते पण WSG फॉर्म्युलेशनमध्ये आहे। प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आहे, 3 पंपाचा पाऊच आहे, 2.5 ग्रॅमचा पाऊच आहे। याची किंमत सांगायची झाल्यास 116 रुपये याची MRP आहे। तुमच्या मार्केटनुसार तिथे तुम्हाला कमी जास्त हे मिळू शकते। तर मंडळी, आता हे झालं आपलं जिब्रेलिक ॲसिड। तर मंडळी, आता याला वापरायचे कोणत्या याच्यावर, तर मंडळी लक्ष देऊन ऐका, याचे वापरण्याचे नुकसान पण आहे। तुम्ही कान खोलून ऐका, मी तुम्हाला काय सांगत आहे। सर्वप्रथम आपण याचे फायदे जाणून घेऊया। याचे फायदे काय आहे, तुम्ही जर याला फळभाजीपाला पिकांवर किंवा मुख्य पिकांवर, सोयाबीन, कापूस, तुमचे मूग, उडीद, भुईमूग, कोणत्याही पिकांवर शेवटच्या फवारणीमध्ये जर उपयोग केला तर याचा फायदा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तिथे पाहायला मिळतो। फायदा म्हणजे कसा, पेशींमध्ये वाढ करते आणि आपल्या सोयाबीनच्या शेंगांची, बोंडांची किंवा जे भुईमुगांच्या शेंगांची जी साईज वाढवण्यामध्ये तिथे मदत केली जाते। तर मंडळी, याचा हा फायदा झाला। तसेच आपण जर याचा उपयोग जर फळभाजीपाला पिकांवर केला तर जे फळ आपलं 8 दिवसामध्ये तोडणीला येते, ते फळ आपलं 4 ते 5 दिवसामध्ये तोडणीला येणार, कारण याच्यामुळे आपल्या झाडांमध्ये पेशींची ही वाढ ॲक्टिव्ह केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून अन्नद्रव्याचा पुरवठा करून झाडाला पुरवला जातो। तर याच्यामध्ये फळ पकवतात, फुले जास्त निघतात। तर मंडळी, हा झाला फायदा। तर आता याची नुकसान जाणून घेऊया, कान खोलून ऐका, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। आता याचे नुकसान पाहूया। तर याचे नुकसान असे आहे, तर आपण आपल्या पिकांवर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, आपले जेवढेही मुख्य पीक आहे, हरभरा वगैरे, तर याच्यावर जर मारले, तुरीवर खूप चांगलं कार्य यायचं। तर मंडळी, तुरीवर कशा प्रकारे मारायचं हे तुम्हाला मी समोर सांगतो। तर मंडळी, आता आपण मुख्य पिकांवर मारले शेवटच्या फवारणीमध्ये, तर याचं नुकसान नाही। तुम्ही पद्धतशीर आहे का, मुख्य पिकांवर मारले शेवटच्या फवारणीमध्ये, लक्षात ठेवा, पहिले मारलं नुकसान आहे, परंतु शेवटी मारले नुकसान नाही। शेवटच्या फवारणीमध्ये तुरीवर पण याला मारू शकतो। तुरीवर कशी मारायची मी तुम्हाला सांगतो। तर मंडळी, मुख्य पिकांवर जर आपण याला मारले शेवटच्या फवारणीमध्ये, तर खूप चांगला याचा रिझल्ट मिळत असतो।
तसेच आपण जर फळभाजीपाला पिकांवर मारले तर मंडळी फळभाजीपाला पिकांवर मारण्याचे याचे नुकसान आहे. जरी आपल्याला झाड म्हणजे आपलं एक फळ झाड वांगीचं पकडू, वांगीचं झाड जर आपल्याला 8 महिने उत्पादन देणार आहे तर 8 महिने उत्पादन देणारं झाड त्याची जे वयोमर्यादा म्हणजे त्याची जे लाईफ आहे तर हे फक्त 5 महिन्यावर येते. म्हणजे 3 महिने तिथे लॉस केले जाते म्हणजे कमी केले जाते. कारण मंडळी जे 8 महिने फळ देणारं झाड आहे तर ते 8 महिने फळ देणारं झाड फक्त तुम्हाला 5च महिने फळ देणार. तर हे याचे एक नुकसान आहे. तर मंडळी संपूर्ण भाजीपाला पिके जे फळपिके आहे संपूर्ण फळपिके याचे जर आपण जिब्रेलिक ॲसिड मारलं तर तिथे आपल्याला फायदा होतो, परंतु नुकसान असं आहे की त्याची लाईफ कमी केली जाते. तर मंडळी तुम्हाला जर शेवटच्या फवारणीमध्ये म्हणजे आता आपली फळभाजीपाला पिके उपडायची आहे बा, 2-3 तोडे घेतल्यानंतर आपल्याला फेकायचे आहे उपडून, तर अशा वेळेस तुम्ही जिब्रेलिक ॲसिडचा तिथे वापर करू शकता. खूप चांगले रिझल्ट आहे. परंतु तुम्ही जर सुरुवातीला केलं तर तुमच्या पिकापासून जे फळ पीक आहे याच्यापासून उत्पन्न तर मिळणार, परंतु त्याची जे लाईफ आहे हे कमी केलं जाणार. तर मंडळी तुम्हाला जर ही माहिती कामाची वाटली असेल तर तुम्ही काय करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्यापाशी असलेल्या शेतकरी ग्रुपमध्ये तिथे फॉरवर्ड करा. यामुळे काय होईल, शेतकऱ्यांना जे जिब्रेलिक ॲसिडबद्दल कन्फ्युजन आहे तर हे कन्फ्युजन तिथे दूर होऊन खूप चांगल्या प्रकारे त्यांना सुद्धा याच्यापासून फायदा मिळू शकतो. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.